धैर्यशील पाटील यांची दिलीप भोईर यांच्यावर स्तुती सुमने। श्रीमंतीचे ऐश्वर्यात रूपांतर करणारा नेता दिलीप भोईर यांच्यासारखा नेता भाजपला लाभला। झिराड इथं जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा। आपल्याकडील पैशाचे श्रीमंतीत रूपांतर करण्याऐवजी ऐश्वर्यात करणारा नेता म्हणजे दिलीप भोईर। त्यांच्यासारखा समाजासाठी झटणारा नेता भाजपला मिळाला हे भाजपचं भाग्य आहे, अशा शब्दात माजी आमदार आणि भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी काढले। पैशाची श्रीमंती हातातील घड्याळावरून दिसते, गाडीतून दिसते, गळ्यातील साखळीतून दिसते, पण श्रीमंती जेव्हा दुसऱ्याच्या कामी येते तेव्हा तिचे रूपांतर ऐश्वर्यात होते, असं पाटील म्हणाले। रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने झिराड येथील साई क्रीडा मंडळ आणि साई महिला मंडळ यांनी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन धैर्यशील पाटील यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते। ही स्पर्धा 25 मे पर्यंत चालणार आहे। पैशाची श्रीमंती हातामध्ये घड्याळावरून दिसते, आपण ज्या गाडीतून येतो त्या गाडीच्या याच्यातून दिसते, गळ्यामधल्या जाड्या मोठ्या टपोऱ्या चेनच्या माध्यमातून ती या ठिकाणी दिसते। श्रीमंती बऱ्याच जणांकडे असते, पण ऐश्वर्य बऱ्याच जणांकडे नसतं। ज्यावेळी श्रीमंतीचं आणि आपल्या खिशामध्ये असलेल्या पैशाचं रूपांतर समाजाच्या हिताकरता ज्यावेळी होतं, त्यावेळी ती श्रीमंती लक्ष्मीच्या रूपाला ऐश्वर्याचं रूप या ठिकाणी घेते। आणि मला निश्चितपणाने या ठिकाणी आनंदाने आणि अभिमानाने सांगावंसं वाटतं की भारतीय जनता पक्षाला आज असा नेता मिळाला की जो श्रीमंत तर आहेच, पण श्रीमंत असणं ही काही फार मोठी गोष्ट नाहीये, पण आपल्या खिशातला पैसा या खेळाडूंच्या हिताकरता द्यावा, या रायगडच्या हिताकरता खेळाडूंना चांगली स्पर्धा या ठिकाणी खेळायला मिळावी। ही चांगली स्पर्धा बघण्याकरता इथे चांगले प्रशिक्षक यावेत, चांगले या ठिकाणी जाती मंडळी यावीत आणि रायगडातल्याच एखाद्या माणसाला त्या निमित्तानं त्याचं खेळातलं करिअर इथे चाणक्यांच्या नजरेतून इथे टिपलं जाऊन चांगला खेळाडू या ठिकाणी तयार व्हावा, याकरता छोटम शेठ या ठिकाणी कष्ट घेत आहेत। आणि म्हणून मी निश्चितपणाने सांगेन की आपल्या पैशाचा श्रीमंतीमध्ये उपयोग न होता ऐश्वर्यामध्ये जो करतो तो समाजाच्या हिताकरता काम करतो, समाज त्याची निश्चितपणे दखल घेतो। आणि मला खात्री आहे छोटम शेठ यांची दखल इतकी केवळ पंचक्रोशी नाही की हा तालुका या ठिकाणी निश्चितपणाने येईल। छोटम शेठ यांनी जे काम केलं ते निश्चितपणाने या ठिकाणी उपयोगाला येईल, अशा पद्धतीच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो। आणि आपला परफॉर्मन्स दाखवण्याकरता असं ताट राहिलेल्या सर्व माझ्या त्या बालमित्रांना जास्त या ठिकाणी तात्काळ उभं न करता त्यांचा त्यांनी या ठिकाणी परफॉर्मन्स या ठिकाणी सुरू करावा।